हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि आत्ताच आपण गिरिमंडला स्टेकेशनला पोहोचलो आहोत, जे की पुण्यापासून फक्त 44 किलोमीटरवर आहे. सगळीकडे ग्रीनरी दिसतीये. चला आता चेक इन करूया आणि प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. चेक इन प्रोसेस तर कंप्लीट झाली आहे. आता सगळ्यात आधी रूम बघणार आहोत, कारण मला खूप उत्सुकता आहे की रूम कसं असणार. ओके गाईज, 3, 2, 1. तर हा आहे आपला रूम. फर्स्ट लुकमध्ये रूम खूप स्पेशियस वाटतोय. व्ह्यू पण खूप सुंदर आहे. मला इथली ही गोष्ट खूप आवडली. सगळीकडे इतकी शांतता आहे. सिटीमधून आल्यानंतर असा ब्रेक खरंच खूप रिफ्रेशिंग वाटतो. एक थोड्या वेळापूर्वी चेक इन झालंय, म्हणजे 12:30 वाजता वगैरे आमचं चेक इन झालं असेल. आणि यांचा लंच टाईम 1:30 वाजता आहे. सो चला आता बघूयात लंचमध्ये काय, कारण खूप भूक लागली आहे. इकडे लंचमध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन सहज मिळून जातील. तर आज लंचमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याची चटणी, लोणचं, पापड, भाकरी आणि चपाती, बटाट्याची भाजी, सांडग्याची भाजी, काळा चिकन, वरण, भात आणि आपला फेवरेट आमरस. मला वाटतं आपण आता आमरसापासून स्टार्ट करूयात. एक नंबर गोड आहे. तर मला वाटतं चिकन पण खूप भारी असणार आहे. चला ट्राय करूया. एक नंबर झणझणीत आहे. माहिती आहे का, काळ्या मसाल्याचं चिकन मला खरंच खूप आवडलं. आणि सांडग्याची भाजी मोस्टली शहरामध्ये ट्राय करायला आजकाल भेटत नाही, पण आपल्याला इकडे ही पण ट्राय करायला मिळते. ते एक उत्तम आहे. सो ओव्हरऑल मला मेनू खूप छान वाटतोय. चला मी आता पूर्ण संपवते आणि मग भेटूया. लंच खूप छान होता. चला आता यांचा स्विमिंग पूल कसा आहे ते बघूया. हा बघा यांचा स्विमिंग पूल एरिया. पूल खूप क्लीन दिसतोय. तुम्ही इकडे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आलात तर मस्त एन्जॉय देखील करू शकता. आता इव्हिनिंग वाईब्स खूप मस्त आहेत. शांत वातावरण, थंड हवा आणि हा व्ह्यू खूप रिलॅक्सिंग वाटतंय. चला आता हायटीचा टाइम होतोय, तर चला बघूयात हायटीमध्ये इकडे काय काय मिळतंय. मस्त चटपटीत SPD, कोथिंबीर वडी, चहा आणि कॉफी दोन्ही ऑप्शन मिळणार आहेत. तर मस्त हायटी एन्जॉय करून झाला आहे. चला आता इंडोर आउटडोर एरिया कसा आहे ते बघूया. चला आता रूमवर जाऊन थोडं रेस्ट करूयात आणि डिनरसाठी भेटूयात. थोडी रेस्ट केली आणि डिनरसाठी आलो. तर डिनरमध्ये बघतोय तर काय एवढे मोठं मेनू. शेव भाजी, पालक पनीर आणि चिकन पण, आणि वरण, भात आणि सगळ्यांचं फेवरेट गुलाबजामुन. तर चला मस्त डिनर आता एन्जॉय करूयात. आणि डिनरनंतर एक स्पेशल सरप्राईज पण होतं, जे की आम्हाला माहीतही नव्हतं. बघते तर काय जैसलमेर वाईब, ते पण पुण्यामध्ये. जैसलमेर वाईब एन्जॉय करून आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी मिळून मस्त चिल केले. त्यानंतर आम्ही सगळे रेस्ट करायला गेलो. गुड मॉर्निंग. रात्री खूप छान झोप झाली आहे आणि आता आहे नेक्स्ट मॉर्निंग. आणि सकाळचे वाजलेत 9 आणि आता आहे ब्रेकफास्ट टाईम. सो चला आता ब्रेकफास्ट करूयात आणि मग बघूयात. ब्रेकफास्टमध्ये पण इथे खूप सारे ऑप्शन आहेत. डिटॉक्स वॉटर, फ्रूट्स, ब्रेड बटर, मिसळ, सुशीला, भुर्जी पाव, चहा आणि कॉफी. तर चला आता मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करूयात आणि चेकआउट करूयात. असं होतं माझा गिरिमंडलाचा एक्सपिरियन्स. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.